आगामी विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत आणि सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते आपापल्या प्रचाराला लागलेले आहेत. सर्व उमेदवार आपापल्या मतदारसंघांमध्ये जोमाने कामाला लागलेले आहेत. येत्या 23 तारखेला निकाल लागणार आहे आणि सरकार नेमकं कोणाचं बसणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार आपल्या मतदारसंघामध्ये जोमाने काम करू लागलेला आहे, प्रचार करू लागलेला आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी आज पनवेल विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर सर सोबत आहेत. सर खूप खूप स्वागत तुमचं साम टीव्ही मराठीमध्ये. सर प्रत्येक उमेदवार जो असतो, प्रत्येक नेता जो असतो, तो निवडणुकीच्या रिंगणामध्ये एक विजन घेऊन उतरतो की आपल्या मतदारसंघामध्ये किंवा आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी मी हे करणार आहे, हेही विकास कामं मी करणार आहे. तुमचं नेमकं विजन काय आहे पनवेलवासियांसाठी? माझं भाग्य आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नवा भारत घडवण्याची व्हिजन घेऊन आज काम करत आहेत आणि आज त्यांचं नेतृत्व गेली 10 वर्ष हा देश पाहतोय. बेदाग अशा पद्धतीचं त्यांचं नेतृत्व आणि या देशामधल्या प्रत्येक समाज घटकाला विकसित भारताच्या प्रगतीमध्ये सहभागी करून घेण्याचं त्यांचं व्हिजन हे आम्हा सर्वांच्यासाठी प्रेरणादायी आहे. पनवेलमध्ये झालेल्या प्रचार सभेमध्ये त्यांनी देशाचं विजन मांडलं, पनवेल रायगडचं विजन मांडलं. या पनवेल आणि परिसरामधल्या सर्व तरुणांना इथे रोजगार मिळाला पाहिजे, स्वयंरोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजे. आज देश स्टार्टअपचं एक नवं कॅपिटल बनवू पाहतंय, तर वेगवेगळ्या तरुणांना उद्यमशील बनावं यासाठी स्टार्टअप चालू करता यावेत आणि इथल्या परिसरामधल्या प्रचंड अशा संधीमध्ये इथल्या तरुणांना संधी मिळाली पाहिजे. हे माझं प्रामुख्यानं विजन आहे. हा परिसर खऱ्या अर्थानं समृद्ध झाला पाहिजे, विकसित झाला पाहिजे, हे माझं विजन आहे. आणि या परिसराच्या साठी जेवढं काम करता येईल तेवढं काम करून पनवेल आणि परिसराला आता विमानतळ होईल तर जगाच्या नकाशावर पनवेल येणारच आहे, पण जगाच्या नकाशावर येताना पनवेल एक विकसित सुसज्ज अशा पद्धतीचं शहर म्हणून उभं राहावं, हे माझं विजन आहे. सर जर का विकास आला तर तिकडे भूमिपुत्रांचे प्रश्न असतात, रोजगाराचे प्रश्न असतात. पनवेलमध्ये आगामी येणाऱ्या काही वर्षांमध्ये किती नेमके विकास प्रकल्प येणार आहेत, किती लोकांना रोजगाराच्या संधी मिळू शकतात? खरं तर एक विमानतळ ज्यावेळेला येतो तेव्हा असं म्हणतात की देशाचा GDP 1% वाढतो. म्हणजे ही संख्या 33,75,000 कोटी आहे 2024 सालाची. त्याचा 1%. हा इतका GDP जर देशाचा वाढणार आहे, साहजिक आहे की पनवेल परिसर ज्या ठिकाणी विमानतळ होतोय त्या परिसरामध्ये याच्यातला बहुतांश निधी गुंतवणुकीच्या रूपाने येणार आहे. आणि मग त्याच्यातली काही उदाहरणं नुसती पाहायची झाली तर इथे येत असलेला एक सेमीकंडक्टर प्रकल्प 84,000 कोटीचा एक सेमीकंडक्टर प्रकल्प आहे. त्याचबरोबरीनं या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आमचे हे जे डाटा सेंटर्स असतात त्या डाटा सेंटरचंही हब नवी मुंबई आणि पनवेल परिसर बनतोय. रेल्वेचं कळंबोली या ठिकाणी एक यार्ड येत आहे ज्या ठिकाणी रेल्वे कोचिंग फॅक्टरी तयार होते. याच पद्धतीनं अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकल्प या परिसरात येणार आहेत. तळोजा औद्योगिक वसाहत पनवेल मतदारसंघात आहे, पनवेल तालुक्यामध्ये पाताळगंगा औद्योगिक वसाहत आहे. याच परिसरामध्ये आणखीन एक नवीन MIDC बनते आहे की ज्याच्यामध्ये हा सेमीकंडक्टरचा प्रकल्प येतोय. JNPTचे 4 पोर्ट आमच्या जवळ आहेत आणि या सगळ्या परिसराची कनेक्टिव्हिटी ही मोठ्या प्रमाणावरती वाढते आहे आणि त्याच्यामुळे उद्योगाच्या प्रचंड संधी या सगळ्या परिसरामध्ये निर्माण होणार आहेत. मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे याला जोड इथला तरुण स्वयंरोजगार करू शकला पाहिजे. मग मोदी सरकारनं त्याच्यासाठी मुद्रा योजना आणल्या आहेत. या सगळ्याच्या माध्यमातून इथला उद्योजक उभा राहिला पाहिजे, यासाठी प्रयत्न करायचे. सर पनवेलमध्ये शहरी भागासोबत ग्रामीण भाग पण आहे. त्या ग्रामीण भागांमध्ये अजूनही पाण्याचा प्रश्न जो आहे तो उद्भवलेला आहे. तुम्ही एक योजना जी आखलेली आहे पाणी प्रश्नाची, येत्या 20 वर्षात 20 वर्षाचा पाणी प्रश्न सुटेल अशी तुम्ही एक योजना आहे, ती नेमकी काय योजना आहे? खरं तर असं आहे की सिडकोच्या निर्मित शहरांच्या मध्ये पाणी पुरवठा इथं करतं आणि पनवेलचं जुनं नगरपालिकेचं क्षेत्र होतं त्या ठिकाणी पनवेल महापालिका पाणी पुरवठा करते. आता जेव्हा पनवेल नगरपालिका होती तेव्हापासून मी याचा पाठपुरावा करत होतो की MJPच्या ताब्यामध्ये टाटाचं पाणी येतं, भिरा धरणाचं. हे पाणी हे त्यांनी ट्रीट करून इथं MJPच्या मार्फत आणि MIDCच्या माध्यमातून दिलं जातं. मात्र हे दिलं जात असताना पूर्वीची जी MJPची पाईपलाईन होती जीर्ण झालेली होती. 100 MLD पाणी निघायचं, पोहोचायचं 25 किलोमीटरवरती 85 MLD, 20 MLD 2 कोटी लिटर पाणी रोज वाया जात होतं. म्हणून या दृष्टिकोनातून मी पाठपुरावा करत होतो. देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री असताना
या प्रकल्पाचं टेंडर निघालं. दुर्दैवानं त्याच्या कॉस्ट आणि या सगळ्या वर्किंगमुळं ते भरलं गेलं नाही. 2019 साली ते टेंडर निघालं. दुर्दैव आमचं की महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यामुळे ते वेळेत पूर्ण होऊ शकलेलं नाही. पण आता आम्ही पाठपुरावा केला आहे. देवेंद्रजींच्याकडे बैठका झाल्या आहेत, उदय सामंतजी पालकमंत्री त्यांच्याकडे बैठका झाल्या आहेत आणि या सगळ्याच्या माध्यमातून आता आम्हाला येणाऱ्या एप्रिल मे महिन्यामध्ये 220 MLD पाणी मिळणार आहे. 220 MLD पाणी आणि आत्ता मिळत असलेलं 105 MLD पाणी, जवळपास 100पेक्षा जास्त MLD पाणी मिळू शकणार आहे. आज आमचा शॉर्टफॉल किती आहे? पनवेल, करंजाडे, कळंबोली, कामोठा, खारघर, तळोजा आणि पनवेलचा नव्यानं ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा केला जाणार आहे. या सगळ्या परिसराचा शॉर्टफॉल जास्तीत जास्त 60 ते 70 MLD आहे आणि पाणी अतिरिक्त 100 MLD पेक्षा जास्त उपलब्ध होईल. म्हणजे 10 कोटी लिटर पाणी रोज उपलब्ध होईल. तर मला खात्री आहे की येणाऱ्या एप्रिल महिन्यानंतर या सगळ्या परिसराची पाण्याची गरज पूर्णपणानं मिटेल. याशिवाय सिडको हेटवणे धरणाची पाण्याची क्षमता वाढवते आहे. पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये 275 MLD पाणी हेटवणे धरणातून मिळेल. कोंढाणे धरणातून 250 MLD पाणी मिळेल. नैना परिसर जर सुरू झाला विकास तर तिथे आणि या पनवेलच्या परिसरात पाणी मिळेल. बाळगंगा धरणाच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी पेणच्या सभेमध्ये सांगितलं की आता त्याचं पुनर्वसनाचाही प्रकल्प सुटला तर तेही धरण हे अतिरिक्त उपलब्ध होईल. पनवेलसाठी रोहा तालुक्यामधल्या डोलवहाळ बंधारा इथे 550 MLD पेक्षा जास्त पाणी मिळणार आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये पुढच्या 20 वर्षासाठीचा मी म्हणाल्याप्रमाणे पाण्याचा विषय पूर्णपणानं मिटणार आहे. सर, एक माझा एक प्रश्न आहे. तुम्ही आता नैनाचा उल्लेख केलात. नैनाबद्दल तुमचं काय मत आहे? कारण अनेक भूमिपुत्रांनी त्याचा विरोध देखील केला होता. तुमचं नेमकं नैनाबद्दल काय मत आहे? नैनाच्या बाबतीमध्ये माझं धोरण हे स्पष्टपणानं राहिलेलं आहे की नैना प्रकल्प यावा, पण तो भूमिपुत्रांच्या जीवावर ओढता कामा नये. प्रकल्प साठी जे लोक आपली जागा देतील ही लँड पुलिंग स्कीम आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी आपली जागा द्यावी आणि सिडकोनं नैनानं त्याचा विकास करावा. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जागा दिली. शेतकऱ्यांचा विरोध कशाला आहे? त्यांचं म्हणणं 40% जागा आम्हाला आणि सिडकोला 60% का? मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की 40% जागा तुम्हाला जरी मिळाली तरी ती गावठाणाबाहेरची जागा, त्याचा विकास तुम्ही गावठाणात तुम्हाला 1 FSI मिळतो, तितकाच FSI तुम्हाला गावठाणाबाहेरच्या जागेला जिथं 0.2 FSI मिळतो तिथं 1 FSI मिळणार आहे. म्हणजे 5 पट FSI तुम्हाला जास्त वापरता येतो आणि त्यामुळे जी जागा 60% सिडको घेते त्याच्यातून तुम्हाला त्या ठिकाणी रस्ते, गटारं, पाणी, अन्य बगीचे, मैदानं, सामाजिक भवनं या सगळ्या सुविधाही निर्माण होतील आणि त्या निर्माण करण्याचा खर्चसुद्धा तुम्हाला द्यावा लागणार नाही, अशी व्यवस्था आहे. त्यामुळे योजना चांगली आहे. पण सिडकोच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये काही अंशी ते लोक सुलतानशाहीप्रमाणे वावरतात. त्यामुळे प्रकल्प या ठिकाणी ज्यांनी जमीन दिली आहे त्या लोकांना आपण प्रकल्पग्रस्त आहोत अशी भावना होती. ही भावना होता कामा नये. कोणाच्या घरावरती आरक्षण कसं टाकता कामा नये. तुम्हाला आरक्षण टाकायचं गावाच्या बाहेर टाका. गावावरती याल तर विरोध करावा लागेल. मग नैना प्रकल्प नाही झाला तरी चालेल अशी टोकाची भूमिका सुद्धा घ्यावी लागेल. पण मला अपेक्षा आहे की सिडकोच्या अधिकाऱ्यांवरती सरकार आपला अंकुश वापरेल आणि ही स्थिती येऊ देणार नाही. पण अगदी तसाच प्रकल्पग्रस्तांचा जर टोकाचा विरोध असला तर मी सांगितलं की मग अशा वेळेला तो ग्रामसभा घ्या आणि ग्रामसभेनं ठरवावं प्रकल्प नाही नकोय, नको सांगा. पण जर हवा असला तरीसुद्धा तो सिडको प्रकल्पग्रस्त असा शब्द वापरण्याच्या ऐवजी सिडकोच्या प्रकल्पाचे मधले स्टेक होल्डर, भागधारक अशा भावनेतून प्रकल्पाच्या साठी लोकांनी एकत्र यावं आणि त्यातून एक चांगलं शहर, नियोजनबद्ध शहर उभं राहावं ही माझी भूमिका आहे. सर, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न. एका आमदाराला आपल्या मतदारसंघासाठी निधी आणण्यासाठी खूप त्याला एक आव्हान असतं. खरं म्हणजे पाहायला गेलं तर 3 पक्ष जेव्हा एकत्र असतात, सरकारमध्ये असतात आणि जेव्हा पद दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाकडे असतं तेव्हा निधी आणण्यामध्ये खूप एक आव्हान असतं समोर. तर पनवेल वासियांसाठी निधी आणण्यासाठी तुम्हाला कुठल्या असं आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे का? किंवा आतापर्यंत पनवेल वासियांसाठी किती निधी सरकारकडून तुम्हाला प्राप्त झालेला आहे? माझं सुदैव असं आहे की भारतीय जनता पार्टीचा आमदार या नात्यानं भारतीय जनता पार्टीचं आमचं सगळं नेतृत्व पूर्णपणानं पाठीशी उभं राहिलेलं आहे आणि त्यामुळे त्या नेतृत्वानं वारंवार ग्रामीण भागामधल्या कामांच्यासाठी निधी दिलेत. अगदी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये कॉन्क्रीट रस्ते झालेले आहेत आमच्याकडे. त्याचबरोबरीनं आता महापालिका क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. GSTचं अनुदानाच्या बाबतीमध्ये पनवेल महापालिकेची तक्रार होती. देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः बैठक घेतली, फरक दूर केला. आता पनवेल महापालिकेला दरवर्षी
500 कोटीपेक्षा जास्त निधी जीएसटीच्या अनुदानाच्या पोटी मिळतोय. हे अनुदान दरवर्षी वाढणार आहे. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात निधी हा या ठिकाणी उपलब्ध होऊ शकला. सिडकोचा फंड सोडून द्या, एक कळंबोली जंक्शनमध्ये एका जंक्शनच्यासाठी 750 कोटीचा निधी मिळतोय. आता कळंबोली जंक्शनचा प्रश्न सुटून जाणार आहे. अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प या परिसरामध्ये होत आहेत. सिडकोचे प्रकल्प जरी सोडले तरी 2100 कोटीपेक्षा जास्त रुपयाचा निधी हा गेल्या 5 वर्षामध्ये मिळाला. 5 वर्ष सोडून द्या, 2.5 वर्ष सरकार नव्हतं आमचं, त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये हा 2100 कोटीपेक्षा जास्त रकमेचा निधी हा आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला. सर, दुसरीकडे एक महत्त्वाचा प्रश्न होता की आता निकाल येईल, कोणत्या नेमक्या प्रश्नाला धरून तुम्ही सरकारकडे मागणी करणार आहात पनवेलवासियांसाठी? पनवेल आणि परिसर ज्या पद्धतीनं वेगानं वाढतोय, मगाशी चर्चा झाल्याप्रमाणे विमानतळ येतोय, तर विमानतळ आल्यावरती या विमानतळ आणि सगळ्या परिसराचं अट्रॅक्शन खूप वाढणार आहे. तर त्याला समकक्ष असा विकास आमच्या सगळ्या परिसराचा झाला पाहिजे. तो पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्राचा झाला पाहिजे आणि पनवेल महापालिकेतल्या गावांचा शेजारच्या परिसर झाला पाहिजे. इथं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं पाहिजे, पायाभूत सुविधा. त्याचबरोबर पब्लिक ॲम्युनिटीज आहेत, बगीचे, मैदानं, सामाजिक भवनं, नाट्यगृह खारघरमध्ये आता नव्यानं आम्ही त्या ठिकाणी बनवतोय. पनवेलमध्ये आम्ही आता जागतिक दर्जाची दिलीप एंगसरकर यांच्या सोबतीनं क्रीडा अकॅडमी उभारली आहे. आता 1-2 महिन्यामध्ये तिथे प्रशिक्षण सुरू होणार आहे. याचबरोबरनं या सगळ्या परिसरामध्ये वर्ल्ड क्लास अशा पद्धतीच्या ॲम्युनिटीज देण्याच्या दृष्टिकोनातून सर्व पनवेल महापालिकेचे प्रयत्न चालू आहेत. त्याच्यामध्ये आम्ही आमच्या परीनं आमच्या प्रयत्नाची भर घालतोय. कामोठा, कळंबोली, खारघर, तळोजा, पनवेल शहर या प्रत्येक परिसरामध्ये आम्ही वेगवेगळ्या तलावांचं सुशोभीकरण केलं आहे. वडाळे तलाव जसा चांगला सुशोभित झाला पनवेलचा, तसे सगळे तलाव सुशोभित झाले पाहिजेत. जिम्नॅशियम्स वेगवेगळ्या ठिकाणी उभारले गेले पाहिजेत. रिक्रिएशनल सेंटर उभारली गेली पाहिजेत. या सगळ्यावरती आमचा भर आहे. आणि याचबरोबरीनं इथल्या तरुणाच्यासाठी त्याला इथल्या निर्माण होणारा रोजगार आहे याच्या स्थान मिळालं पाहिजे. महाराष्ट्र सरकारनं पनवेलमध्ये कौशल्य विद्यापीठ उभं करायचं ठरवलं आहे, जे महाराष्ट्रासाठी काम करेल. त्याचा फायदा पनवेल परिसराला नक्की होणार आहे. याच्यातून स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस, ते विद्यापीठ, परिसरातले कॉलेजेस हे सगळे जर देऊ शकले तर प्रचंड प्रमाणामध्ये रोजगाराचं पोटेन्शियल आमच्याकडे आहे, ते आमचे इथले तरुण टॅप करू शकणार आहेत. आता विमानतळ होणार आहे, तर असं आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की एखादी विकास कामं झाली किंवा काही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर त्या ठिकाणी परप्रांतीय जास्त प्रमाणात येतात. मात्र हे जे विमानतळ होणार आहे त्या ठिकाणी भूमिपुत्रांना कसा नाही मिळणार आहे? खरं तर या अनुषंगानं आम्ही यापूर्वीपासून पाठपुरावा केलेला आहे. म्हणजे या खात्याचे मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया जे होते त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. आता मुरलीधर मोहोळजी महाराष्ट्राचे मंत्री, हे नागरी उड्डयन मंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या परिसरामध्ये येणाऱ्या संस्था यांचा एक सेमिनार घ्यावा आणि त्या माध्यमातून इथं ते पुढच्या 5-10 वर्षामध्ये काय रोजगार आणू शकतील याचं विजन त्यांनी मांडावं, असा प्रयत्न येणाऱ्या कालावधीत करणार आहोत. माननीय विनयजी सहस्त्रबुद्धे यांनी हाच एक प्रयोग वाशीमध्ये याच्यापूर्वी केला आहे. त्यावेळेला काही संस्थांनी येऊन इथं सांगितलं. तसंच आता या निवडणुका पार पडल्यानंतर, कारण विमानतळ पुढच्या 6 महिन्यात खुला होणार आहे, त्यावेळेला इथं ज्या संस्था इन्व्हॉल्ड असतील, मग अदानी असेल किंवा अन्य कुठल्या असतील, या सगळ्यांनी मिळून या आता लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव या विमानतळात दिलं जाणार आहे. ते प्रकल्पग्रस्तांचे नेते म्हणून ओळखले जातात, भूमिपुत्रांचे कैवारी ओळखले जातात. तर त्यांचं नाव ज्या एअरपोर्टला लागणार आहे तिथं प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होता कामा नये, भूमिपुत्रावर अन्याय होता कामा नये. विमानतळामध्ये आमचा स्थानिक तरुण असला पाहिजे, इथे या प्रकल्पग्रस्त तरुण असला पाहिजे की ज्या माध्यमातून मी या प्रकल्पाचा भागधारक आहे, प्रकल्पग्रस्त नाही, हे त्याला अभिमानानं सांगता आलं पाहिजे. याच्यासाठीचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत. असं दुसरीकडे सत्ता आली की विरोधक येतात. आता निवडणुका आहेत तर महाविकास आघाडीकडून देखील उमेदवार आहे, एका ठिकाणी मनसेकडून देखील उमेदवार आहे. आरोप प्रत्यारोप बरेच होत राहतात. तुम्ही त्याला नेमकं कसं उत्तर देणार? कारण याआधी देखील तुमच्यावरती बरेच मी जे काम करतो त्या कामाच्या माध्यमातून मला असं वाटतं मी उत्तर देत राहतो. कारण या मतदारसंघामधल्या जनतेनं मला 15 वर्ष संधी दिली. ज्यावेळेला पनवेलची नगरपालिका होतं, शेजारचा परिसर सिडकोच्या अंतर्गत होता. सिडको नियोजन करत होती, विकास करत नव्हती. आम्ही पहिले आमदार झाल्यावर पहिल्या टर्ममध्ये सिडकोच्याकडे पाठपुरावा करायला सुरुवात केली. काही अंशी यशस्वी झालो. पुढं लक्षात आलं सिडको याच्यामध्ये एका मर्यादेच्या पलीकडे जाऊन काम करत नाही.
मग महापालिका मागितली, दुसऱ्या टर्ममध्ये महापालिका मिळाली, त्या महापालिकेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. आता महापालिकेनं टेक ऑफ करायला सुरुवात केलेली आहे. आता याच्यामध्ये याच वेळेमध्ये गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या विरोधात एक उमेदवार उभे आहेत, तर त्यांनी स्वतः 6 वर्ष विधान परिषदेवर काम केले. या ठिकाणी ते उमेदवार आहेत, आत्ता आमदार होते, पनवेलमध्ये राहतात, 6 वर्षामध्ये जाणवण्याजोगं एकही काम ते दाखवू शकत नाहीत. त्याच्यातले 2.5 वर्ष त्यांच्या त्या महाविकास आघाडीचं सरकार होतं. कुठलाही या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय त्या परिसरात घेऊ शकलेला नाही. तेव्हा यांना जेव्हा संधी मिळाली तेव्हा यांनी काहीच केलेलं नाही. आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे करू शकत नाहीत. उलट यांचे नेते 3 वर्ष बँकेचा 528 कोटीचा घोटाळा झाला, त्याच्यामुळे तुरुंगात जाऊन बसलेत. आता तो भ्रष्टाचार कसा लपवायचा, आपल्या नेत्यांना तुरुंगात जाऊ द्यायचं नाही, यासाठी महाविकास आघाडीच्याकडे यांची सगळी वर्ष खर्च झाली. हे विकासाचं काम करू शकलेलं नाहीत. ते माझ्यावर आरोप करतायत, ते आरोप करण्यापलीकडे काही करू शकत नाहीत, ते आरोप सिद्ध करू शकत नाहीत. निवडणुकीपुरता धुराळा उडवतील आणि निवडणुकीनंतर स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतील. या उलट विकास कामांच्या आधारावर भाजप, आमची महायुती विकास कामांच्या आधारावर लोकांच्या पुढे गेलोय. 4 कामं नसतील झाली, पण त्यापेक्षा 96 कामं झालेली आहेत आणि मला खात्री आहे की अभिमानानं ती कामं लोकांच्या पुढे आम्ही घेऊन जाऊ शकतो. या विकास कामांच्या आधारावर आम्ही लोकांच्याकडे मतं मागू शकतो. शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, आता उभाटा आणि शेकाप यांची युती होती, मात्र ते आता वेगळे झालेले आहेत. लोकल ग्राउंड लेवलला तुम्ही त्याकडे कसं बघता? खरं तर या मतदारसंघातल्या जनतेला संभ्रमित व्हायलाच होईल. कारण आधी शेका पक्षाची जुनी निशाणी होती खटारा. ही खटारी निशाणीची पत्रकं वाटून टाकली त्यांनी आणि मग त्यांना कळलं की आपल्याला ही निशाणी मिळू शकणार नाही. मग त्यांनी मशाल चिन्ह घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. AB फॉर्म यांना मिळाला नाही. ज्यांना AB फॉर्म मिळाला त्यांना सांगितलं कदाचित यांच्यासाठी तुम्हाला माघार घ्यावी लागेल. उमेदवारी अर्ज मागं घ्यायच्या दिवशी प्रांत कार्यालयाच्या बाहेर गाडीमध्ये बसून होत्या. त्यांनी सांगितलं आम्ही फोन करू, त्यावेळेला तुम्ही अर्ज मागं घ्यायचा. उरण मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या विरोधातला शेका पक्षाचा अर्ज मागं घेतला नाही म्हणून यांचा अर्ज कायम ठेवला. या प्रत्यक्ष उमेदवारात का डमी उमेदवारात त्या उमेदवारांनी शोधलं पाहिजे. अशा पद्धतीची ज्यांची स्थिती आहे, ज्यांच्या निशाणीचा पत्ता नाही, ज्यांना आपल्या पाठी कोण आहे त्यांचा पत्ता नाही, आज शेका पक्षाचे उमेदवार ज्यांचे फोटो त्यांच्या बॅनरवरती लावतात, त्यांच्या विरोधामध्ये शिवसेनेनं तक्रार केलेली आहे. मग हे लोक महाविकास आघाडी म्हणवतात स्वतःला. ही महाविकास आघाडी केवळ सत्तेपुरती आहे, केवळ फायद्यापुरती आहे. यांना लोकांच्या प्रश्नाशी घेणं देणं नाही. आज महायुती म्हणून आम्ही लोकांच्या प्रश्नांच्यासाठी लोकांच्यामध्ये 365 दिवस वर्षाचे सर्व काळ आहोत. याच्या पुढेही राहणार आहोत. लोकांचा विकास आम्ही करणार आहोत. महाविकास आघाडी ही केवळ आणि केवळ निवडणुकीच्या लाभापुरती आहे, ती निवडणुकीनंतर राहणार नाही. खूप खूप धन्यवाद सर सामटोशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते पनवेल विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार, ज्यांनी आपलं विजन, आपलं स्वप्न सामटोशी बातचीत करताना सांगितलेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.